राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यानं राहुरीत पोटनिवडणूक लागली आहे। या पोटनिवडणुकीत भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचेच पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे। शरद पवार गटाकडून माजी मंत्री आणि राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू होती, पण ऐन वेळेस प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानं शरद पवार गटानं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली। प्राजक्त तनपुरे भाजपात येतील आणि अक्षय कर्डिले यांचा पत्ता कट होईल अशा चर्चा रंगल्या होत्या, पण प्राजक्त तनपुरेंना भाजपने मॅनेज केलं आणि उमेदवारी शेवटी अक्षय कर्डिले यांनाच मिळाली। दुसरीकडे शरद पवार गटाने ज्यांना उमेदवारी दिली आहे ते गोविंद मोकाटे हे नाव राहुरीच्या राजकारणात नवं नाही। गोविंद मोकाटे हे शरद पवारांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। गेल्या 15 वर्षांपासून ते राहुरीच्या राजकारणात प्रचंड सक्रिय आहेत। त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना 2012मध्ये मिळाली, जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेले। केवळ स्वतःच नाही तर त्यानंतर मोकाटे यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। यात विशेष म्हणजे ज्या गटातून त्यांच्या कन्या निवडून आल्या आहेत त्या गटात एकट्या मोकाटे यांचे 35,000पेक्षा जास्त हक्काचं मतदान आहे। हीच आकडेवारी आता भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे। मात्र गोविंद मोकाटे यांचा हा राजकीय प्रवास इतका सोपा नव्हता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक प्राजक्त तनपुरे यांची एंट्री झाली आणि समीकरणं बदलली। प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र असल्यानं पक्षाने त्यांना तालुक्यात मोठी ताकद दिली। या मोठ्या घराण्याच्या राजकारणात गोविंद मोकाटे काहीसे मागे पडले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा मोठा पराभव केला आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद देखीलही मिळालं। या मंत्रिपदामुळं आणि तनपुरे यांच्या वाढत्या वर्चस्वामुळं गोविंद मोकाटे अजूनच बाजूला सारले गेले। उपेक्षित राहिल्यामुळं गोविंद मोकाटे यांनी पुढे उद्धव ठाकरे गटाची वाट पकडली, पण राजकारण हे अनपेक्षित वळणांचं असतं याची प्रचिती या पोटनिवडणुकीमध्ये आली। नक्की काय घडते राहुरीच्या पोटनिवडणुकीत? गोविंद मोकाटे अक्षय कर्डिले यांना भारी पडणार का? पंढरपूरच्या 2021च्या पोटनिवडणुकीची राहुरीमध्ये पुनरावृत्ती होणार का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या पोटनिवडणुकीत खरं तर प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार असतील हे स्पष्ट होतं। त्यांनी तशी तयारी देखील केली होती, पण ऐन वेळेस राजकारणात पडद्यामागे मोठी हालचाल झाली। तनपुरे यांनी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि अचानक निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली। प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमुळे राहुरीत चर्चांना उधाण आलं की प्राजक्त तनपुरे भाजपला मॅनेज झाले आहेत का? ज्यावेळी ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चिन्ह दिसत होती, त्याचवेळी शरद पवार यांनी आपली जुनी खेळी खेळली। पवार यांनी मोकाटे यांना बोलावून घेतलं आणि त्यांना थेट उमेदवारी जाहीर केली। यामुळं ही लढत आता अधिकच अटीतटीची झाली आहे। अक्षय कर्डिले हे जरी राजकारणात नौखे असले तरी त्यांच्या पाठीशी एक प्रचंड मोठी महाशक्ती उभी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातलं असून त्यांनी अक्षय कर्डिले यांच्यासाठी मैदानामध्ये उतरून राजकीय समीकरणे जुळवली आहेत। अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। तसेच नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांची संपूर्ण यंत्रणाही कर्डिलेंसाठी राबत आहे। याशिवाय अक्षय कर्डिले यांचे कौटुंबिक संबंधही राजकीयदृष्ट्या खूपच महत्त्वाचे आहेत। नगर शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे अक्षय कर्डिले यांच्या बहिणीचे पती आहेत। त्यांचाही खंबीर पाठिंबा कर्डिले यांना मिळत आहे। तसेच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर जे अक्षय कर्डिले यांच्या दुसऱ्या बहिणीचे पती आहेत, तेही या प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत। त्यामुळे अक्षय कर्डिलेंकडे सत्तेची ताकद, अनुभवी नातेवाईक आणि पक्षाची मोठी यंत्रणा असली तरी त्यांच्यासमोर गोविंद मोकाटे यांच्या रूपानं एक मोठा राजकीय संघर्ष उभा ठाकला आहे। महाराष्ट्राच्या पोटनिवडणुकीचा इतिहास पाहिला तर सहानुभूती नेहमीच कामाला येते असं नाही। 2021मध्ये आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक पाहिली होती। आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। सर्वांना वाटलं होतं की भालके यांना सहानुभूतीची मते मिळून ते सहज निवडून येतील, पण भाजपने तिथे स्थानिक राजकारणी समाधान अवतळे यांना मैदानामध्ये उतरवलं आणि भगीरथ भालके यांचा अनपेक्षितरित्या पराभव झाला। तसाच अनुभव पुण्याच्या कसबा पेठेमध्येही आला। कसबा हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला होता।
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने तिथे हेमंत रासने यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानामध्ये उतरवलं. विद्यमान आमदाराच्या निधनाची सहानुभूती असूनही तिथे भाजपचा पराभव झाला. या दोन ऐतिहासिक उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ आमदार निधन पावले म्हणून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला जनता सहजपणे निवडून देते हे चित्र आता बदलू लागलं आहे. राहुरीमध्येही अक्षय कर्डिले यांच्यासमोर हेच आव्हान असणार आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची सहानुभूती त्यांना मिळेल का, की गोविंद मोकाटे यांच्यासारखा अनुभवी आणि 35,000 हक्काचे मतदान असलेला नेता बाजी मारणार? प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली असली तरी ते छुप्या पद्धतीने कोणाला मदत करतात हे देखील निर्णायक ठरणार आहे. राहुरीच्या राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर इथे प्रस्थापितांच्या संघर्षाची मोठी परंपरा राहिलेली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले हे या मतदारसंघाचे अनेक दशकं नेतृत्व करत होते. त्यांचा राजकीय प्रवास हा अतिशय संघर्षाचा आणि कल्पकतेचा राहिला आहे. 1995मध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभा गाठली तेव्हापासूनच त्यांनी राहुरी, नगर आणि पाथर्डी या भागात आपली वेगळी पकड निर्माण केली होती. 1995 पासून शिवाजीराव कर्डिले हे राहुरीचे 2019 पर्यंत सलग आमदार राहिले. पुढे 2019ला प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 2024ला कर्डिले पुन्हा एकदा आमदार झाले. कर्डिले हे राजकारणातील असे खेळाडू होते ज्यांनी नेहमीच जनसंपर्कावर भर दिला. त्यांनी कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत स्वतःला अडकवून न ठेवता सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघाची कामे कशी होतील याला प्राधान्य दिलं. सलग अनेक वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपच्या माध्यमातून आपली ताकद सिद्ध केली. त्यांच्या निधनानंतर आता कर्डिले घराण्याचा हा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले पुढे नेत आहेत. एकूणच राहुरीची ही पोटनिवडणूक आता केवळ एका जागेची लढत राहिलेली नाही, तर दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिलेंसाठी लावलेली प्रतिष्ठा आणि शरद पवार यांनी गोविंद मोकाटे यांच्यावर टाकलेला विश्वास यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राहुरीच्या या सत्तेच्या सारीपाटावर अनुभवाचा प्यादा चालणार की सत्तेचा वजीर बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल. पण या पोटनिवडणुकीमुळं अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण एका नवीन वळणावर येऊन ठेपलं आहे हे मात्र नक्की. या पोटनिवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? राहुरीत नक्की कोण बाजी मारेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.